नमस्कार उहापो मंडळी. वास्तुशास्त्राच्या प्रश्न उत्तराच्या या स्पेशल एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या शंकेचे निरसन करण्यासाठी आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी हा स्पेशल एपिसोड बनवला आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आणि आज आपल्यासोबत आहेत आपल्या लाडक्या वास्तुतज्ञ सौ स्नेहल वैद्य. स्नेहल मॅडम, तुमचे पुन्हा एकदा आमच्या चॅनेलवर स्वागत आहे. धन्यवाद. तर मॅडम, आपल्या व्ह्युअर्सना जे प्रश्न पडले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपण आज एक छान उहापोह करूया. नक्की नक्की. मॅडम, पहिला प्रश्न असा आहे की जुन्या देवांच्या मूर्तींचे विसर्जन कसे करावे? आपल्या घरात मी मागच्या आपल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की जुने देव म्हणजे कुठे की जे भंगलेले देव आहेत, राईट. त्यांचं जे नाक झिजलंय, कान झिजलेत, आपण म्हणू काही वेळेला प्लेन झालेले असतात. मग अशा मूर्तींचं विसर्जन ॲज सच असं केलं तरी चालू शकतं. अदरवाईज तुम्ही ते धातूच्या मूर्ती असतात त्या तुम्ही देऊन त्या बदल्या दुसरी मूर्ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. बरोबर. जी भरीव असेल दुसऱ्या मूर्तीचं तुम्ही नक्कीच घेतली तरी हरकत नसते. चालेल. आणि जर पोकळ मूर्ती असेल तर एक प्रश्न आला होता की त्यामध्ये फायबरचं फिलिंग करून ती पोकळ मूर्ती भरीव केली तर चालेल का? तसे नाही, असं अजिबात चालत नाही. ज्या धातूची तुम्ही मूर्ती घेत असता त्याच धातूनी पूर्णपणे ती भरलेली मूर्ती हवी आहे. अच्छा. तर अजून एक आहे प्रश्न. गावाला गेल्यावर देवांची पूजा करणे शक्य नसते, अशा परिस्थितीत काय करावे? हो, अशा परिस्थितीत नाईलाजच असतो. तुम्ही घराला कुलूप लावून गेलेले असतात, ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की पुजारी ठेवले जातात की ॲटलिस्ट देवांची पूजा करावी. काही लोकांना ते शक्य होत नाही. मग तुम्ही गावावरून आल्यानंतर षोडशोपचारे पूजा करणं, देवांना व्यवस्थित क्लीन करणं, हे नेहमीप्रमाणे तुम्ही रुटीन तुमचं चालू करू शकता. चालेल. जुने चांदीचे देव आहेत त्याचे काय करावे? जुने चांदीचे देव जर मी मगाशी बोलले तसं की जसे जुने चांदीचे देव आपल्या घरामध्ये आहेत, जर ते पोकळ असतील ते तुम्ही पुन्हा सोनाराला देऊन त्या बदल्यात तुम्ही नवीन चांदीची मूर्ती नक्कीच घेऊ शकता. फक्त ती सुद्धा भरीव हवी, पोकळ देव अजिबात चालत नाही. अच्छा. महादेव पिंडीवर नागदेवता पूजावेत का? आपल्या शास्त्रामध्ये मान्यता नाही आहे नंदी आणि नागदेवतांना पूजण्यासाठी. फक्त शिवलिंग पूजावं यासाठी मान्यता असल्यामुळे नागदेवता आणि नंदी यांचं पूजन केलेलं चालत नाही. अच्छा. रोज देवाला वस्त्र घालावे का आणि जुन्या वस्त्रांचे काय करावे? मला सांग प्रिया, आपण रोज धुतलेले कपडे घालतो की नाही? हो की नाही? मग देवांच्या बाबतीत पण आपण जर तो नियम फॉलो केला की रोज त्यांना क्लीन आणि छान ठेवलं, टापटीप ठेवलं तर 100% त्याचा तुम्हालाही तो फील बदलतो. देवघराचा सुद्धा तो फील बदलणार आहे. बघ ना, तू जर घरामध्ये धूळ असलेले जे वस्त्र आहे त्याच्यावरती तुम्ही देवांना ठेवलेलं आहे तर मग ते बघण्यासाठी कसं दिसतंय, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजिबात चालत नाही तुम्ही रोजच्या रोज क्लीन व्यवस्थित धुतलेले वस्त्र देवांना परिधान करावेत आणि त्याच्यावरतीच देवांना ठेवणं हे केव्हाही खूप छान राहतं वास्तूमध्ये आणि तुम्हालाही प्रगतिकारक राहतं. बरोबर. आणि जर शक्य नसेलच तर वस्त्र घालावीच असे काही नाहीये? नाही, वस्त्र घालायलाच पाहिजे असं काही कुठे दिलेलं नाहीये, पण देवतांना खाली तुम्ही वस्त्र देणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते देणं खूप गरजेचं आहे. दुसरं तुम्ही कुठल्याही त्यांना शिवून वेगळे घालावेत असं काही कुठे नाहीये. शेवटी हा तुमच्या इच्छेचा भाग आहे, तुम्ही कशा पद्धतीनं देवांना करणार आहात. बरोबर. फोटो फ्रेम्स ज्या असतात, फॉर एक्झाम्पल प्राणी आहेत तर ते फ्रेम कुठे लावावेत, कोणत्या दिशेला लावावेत? आता तसं पाहायला गेलं तर आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं की 7 घोड्यांची फ्रेम तुम्ही घरात लावायला हवी आहे. आपण त्याविषयी नंतर एक एपिसोड करणार आहोत की घरात कोणते फ्रेम्स हवेत आणि कोणते नाही. पण तरीसुद्धा मी तुला याचं उत्तर देते की घरामध्ये प्राण्यांच्या फ्रेम्स जेव्हा तुम्ही लावाल त्यावेळेस हिंस्त्र प्राण्यांच्या फ्रेम्स चालत नाहीत. कुठेतरी आपण म्हणू ना, बऱ्याचदा मी बघितलेलं आहे की एक
वाघाने शिकार करतानाचे फोटोज, मग हे नाही चालत. कारण ते तुम्ही आपण सर्व आपल्या कुटुंबामध्ये राहतो, आपल्यात प्रेम राहणं गरजेचं आहे. त्याने जेव्हा हिंस्त्र आणि आपण म्हणतो ना या अशा पद्धतीचे फ्रेम्स लावल्या जातात, तेव्हा कुठेतरी घरात मग वादविवाद होणं किंवा मग न पटणं याही गोष्टी होण्याची संभावना असते. दुसरी गोष्ट, घोड्यांचं मी आत्ता म्हटलं तसं उत्तर आणि पूर्वेच्या भिंतीला लावलेलं केव्हाही छान. 7 घोड्यांची फ्रेम तुम्ही लावलेली केव्हाही छान. बरे मी पाहिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, हरिणचे फ्रेम्स असतात तेही छान, शांत फील येतो ना मनाला, तेही एकदम छान. हां, मोठ्या मोठे झाडं वगैरे मी बघितलेली आहेत. मोठी मोठी झाडं दक्षिण भिंतीला लावा, एकदम चांगली गोष्ट आहे. उंच उंच झाडं, उंच उंच बिल्डिंग्स, दक्षिण जड करावी, त्यामुळे तिकडच्या दक्षिणेच्या भिंतीला तुम्ही उंच उंच झाडं आणि बिल्डिंग्सच्या फ्रेम्स असतील तर त्या लावलेल्या केव्हाही चांगल्या. घरातील मंदिर कसे असावे? शेवटी हा सुद्धा ना प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. कारण आपण श्रद्धेने आणि माझं मंदिर कसं छान दिसेल ह्या दृष्टीने करत असतो, पण त्यातल्या त्यात लाकडी देवघर हे सगळ्यात बेस्ट. अच्छा. हो जास्तीच्या देवमूर्तींपासून दुसरी मूर्ती बनवता येते का? हो, बनवता येते ना. जेव्हा मी मागच्या आपल्या एपिसोडमध्ये सांगितलंय 2-2 देव चालत नाहीत. मग तुम्ही ते द्या ना पुन्हा दुकानदाराला द्या, जिथे धातूचे हे विकले जातात त्या दुकानात तुम्ही देऊन त्याच्याऐवजी तुम्ही दुसरी भरीव मूर्ती किंवा आपण आपल्याला देवघराला लागणारं बरंच काही सामुग्री असते, ताम्हण असतं, तांब्या असतं, घंटी असते, ह्यापैकी तुम्ही काही घेऊ शकता ना. बरोबर. हां, नॉट नेसेसरी की तुम्ही मूर्तीच परत घेणं गरजेचं आहे, असं काही नाहीये. खरं आहे. कुबेर मूर्ती देवघरात पुजावी का? हां, देवघरात बऱ्याच ठिकाणी आहे, मी पाहिलेलं आहे पूजलेली. बऱ्याचदा कुबेर मूर्तीचं जागा जी आहे ती आपल्या घराच्या तिजोरीत ठेवणं केव्हाही चांगलं असतं. तिजोरीत आपल्या ती कुबेर देवानं ठेवावं. अदरवाईज कारण तिथे पूजा होणार नाही. मग अशा 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 केसमध्ये आपण देवघरामध्ये कुबेराची मूर्ती उत्तरेच्या भागात ठेवली तर एकदम बेस्ट राहते. अच्छा. पाश्चिमात्य देशांमध्ये हे काहीही पाळले जात नाही, तरी त्यांची आर्थिक प्रगती भरभराट होते, असे का? पाश्चिमात्य देशांमध्ये पाळलं जात नाही हा थोडासा मी संभ्रम आहे असं मी म्हणेन. कारण आता जर पाहिलं तर आपलं आयुर्वेद झालं किंवा आपले जे काही स्तोत्र मंत्र जर तुम्ही पाहिले, हे पाश्चिमात्य लोक खूप फॉलो करतायत. मी स्वतः खूप लोकांना गाईड केलेलं आहे वास्तूसाठी, तर ते लोक खूप फॉलो करतात आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. म्हणून तुम्ही जे म्हणताय की ते फॉलो करत नाहीत, असं नाहीये, ते फॉलो करतात म्हणूनच पुढे चाललेत. बरोबर. कर्माचाही भाग असतोच याच्यामध्ये. तुम्ही चांगलं कर्म करा, चांगल्या म्हणून आपण की चांगल्या गोष्टी, तुमची जे काही थिंकिंग आहे किंवा तुम्ही एखाद्याविषयी विचार करणं, जे तुम्ही बिझनेस करत असाल, कोणाची फसवणूक न करता तुम्ही सत्य मार्गाने पुढे जा. 100% तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तुम्ही 100% पुढे जाणार. बरोबर. मुलीला लग्नात माहेरकडून दिला जाणाऱ्या मूर्तींचे काय करावे? मी म्हटलं तसं की 2-2 देव नाही चालत, तर मग तेच देव तुम्ही देऊन त्याच्याऐवजी दुसरी वस्तू कुठलीही घेऊन आलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. 2-2 देव पूजलेले चालत नाहीत. ठीक आहे, आपल्या काही भावना असतात किंवा मान्य करते मी, पण कसं असतं ना की 2-2 देवसुद्धा मान्य नाही आहेत आपल्या शास्त्रामध्ये, त्यामुळे ते सुद्धा फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आणि समजा जर प्राणप्रतिष्ठित मूर्ती असेल तर मग त्याचे विसर्जन किंवा जर ती शॉपमध्ये दिली मूर्ती तर चालेल का? हो हो, चालू शकते, काही प्रॉब्लेम नाही. विसर्जित वाहत्या पाण्यात विसर्जित करणं, अगदी ज्यांना शक्य नाहीये देणं वगैरे, तर ते वाहत्या पाण्यात तुम्ही विसर्जित केलं तरीही चालू शकतं. जेव्हा पावसाळा आपल्याकडे येतो त्यावेळेस जिथे वाहतं पाणी असेल त्या पाण्यात तुम्ही देवांना नक्कीच विसर्जित, फक्त माफी मागणं गरजेचं आहे. मी आत्तापर्यंत पूजलंय, कुठेतरी त्रास झालेला आहे आपण म्हणूया तुम्हाला देवांना, तर ते भंगलेलं आहे किंवा काय म्हणून मी विसर्जित करतो आहे. आपण म्हणतो ना नाक घासणं, पूर्वीचे लोक म्हणायचे बघ, नाक घासणी करतात, तर अगदी तसं आहे की माझं काही चुकलं वाकलं आहे, क्षमा मागावी देवांची आणि मग त्यांना विसर्जित करावं. किंवा मग त्यांना सांगायचं आहे की मी दुसरा तुझीच प्रतिकृती नवीन आणून ठेवतो आहे आणि मग माफी मागून त्यांना विसर्जित आपण केलेलं केव्हाही चांगलं. बरोबर. बऱ्याच घरांमध्ये मी काय पाहिलंय की ना 2-2 देव झालेत म्हणून मग ते डब्यामध्ये बंद करून ठेवलेत.
हां, 2-2 देव, मग काय करायचं? पण मग असं देव न पूजता देवांना बंद करून ठेवणं हे पण चुकीचं आहे ना. हो तर ना. मग ते मी म्हणेन, की जर एखादे तुम्हाला तुमच्या घरात जास्त आहे, तर मग तुम्ही खरंच ते दुकानात देऊन त्याच्याऐवजी दुसरी वस्तू नक्कीच आणू शकता. हल्ली ना ऑर्नामेंट्स खूप छान-छान आलेले आहेत. हं. आपण म्हणतो ना, की आर्टिफॅक्ट्स पण आलेले आहेत, की तुम्ही घरामध्ये शो म्हणून ठेवू शकता. तांब्याचे बरेच छान-छान आलेत. ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हो ना. हं. खरंय. तांबं, पितळ या सगळ्या धातूंमध्ये बनवलं जातं. सेकंड शिफ्ट असल्यामुळे दुपारी 12 नंतर पूजा करावी लागते. तर तसे केल्याने चालेल का? नाही. 12च्या आत पूजा होणं घरामध्ये गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी ब्रह्ममुहूर्त फॉलो केले जातात. ते नाही जमलं, सूर्य उगवायच्या आत पूजा केली, सगळ्यात प्राधान्य त्या गोष्टीला आहे. त्यानंतर आपण म्हणू उशीर 10-11, पण त्याच्यापेक्षा जास्त उशीर पूजेला होऊ देऊ नये. ही अच्छा. काळजी घ्यावी प्रत्येकाने. ओके. ब्रह्मस्थानात पूजा करताना पूर्वमुखी राहील असं देवघर ठेवले तर चालेल का? ब्रह्मस्थानात देवघर ठेवलेलं चालत नाही. ईशान्य दिशा आपल्या देवघरात देवपूजेसाठी सांगितली गेलेली आहे. ईशान्य दिशेत जर तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर पूर्वेमध्ये तुम्ही ठेवू शकता. पूर्वेला पाठ करून पश्चिमेला फेसिंग देवांचं आलं तर असंही चालू शकतं. पण ब्रह्मस्थानात कधीही देवघर ठेवू नये. अच्छा. काळभैरव कुलदैवत आहेत, त्यांची मूर्ती देवघरात ठेवली तर चालेल का? हो. मी मागे आपल्या एपिसोडमध्ये बोलले आहे, कुलदैवत आपलं कोणतंही असो, आपल्या देवघरात मधोमध आणि उच्च ठिकाणी आपलं कुलदैवत असणं गरजेचं आहे. कारण त्या कुळात आपण जन्माला आलो, आपले ते आईवडीलच असतात. बरोबर. त्यांना मध्यस्थान आपण ब्रह्म म्हणतो ना, मध्यभागी आणि उच्च स्थान देणं गरजेचं आहे. मग कुलदैवत कोणतंही असो, त्यांना देवघरात मध्यस्थान द्यावं. अच्छा. ईशान्येला बाथरूम आणि टॉयलेट आहे, तर यावर काय उपाय? ईशान्येला जेव्हा टॉयलेट बाथरूम येतं त्यासाठी आपण विना तोडफोड उपाययोजना केल्या जातात. धातू, रत्न तुम्ही ज्याला जास्त प्रेफरन्स द्याल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये उपाययोजना केल्या जातात. आणि जसं मेडिकल सायन्स प्रगत आहे तसं आपलं वास्तुशास्त्र पण आहे. कुठे ना कुठेतरी आपण करोना काळात बघितलंय, ठीक आहे अडचण आली, आपण म्हणू सगळ्यांना त्रास झाले, पण त्यातून सोल्युशन निघालं. सगळे आता आपण फ्री झालो. प्रत्येक क्षेत्रात तसंच आहे. काही गोष्टींमध्ये जेव्हा तुम्हाला त्रास होत आहेत त्याच्यावरती प्रत्येकावरती औषध आहे, उपाय आहेत. 100% त्याचा दोष निघू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता मी तुला बोलले, की धातू, रत्न आणि पिरॅमिड यंत्र यातनं आपण वास्तूचे उपाययोजना करत असतो. कुठेही घरामध्ये तोडफोड करायची गरज नसते. बरोबर. हे उपाय तुम्ही करता का? हां, हे उपाय आपण करून देतो. सगळ्यात महत्त्वाचं की धातूतनं तुम्हाला हवं असेल तर तेही उपाय केले जातात. रत्न संस्कार केले जातात. ते नको असेल पिरॅमिड माध्यमातूनही आपण उपाय करत असतो. अच्छा. देवघर आग्नेय दिशेत आले आहे, हां. तर काय करावे? अग्नी तत्व जिथे आहे, खूप तप्त तत्व असतं तिथे आपलं किचन असावं असं वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे. तर तिथे देवघर नाही चालत. तुम्ही अग्नितत्व सोडून पूर्वेमध्ये देवघर ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अच्छा. बऱ्याच ठिकाणी ऐकले आहे की मूर्तीपूजेपेक्षा नामस्मरण करावे, चांगले आचरण करावे. मूर्तीपूजा केली नाही तरी काही वाईट परिणाम होतो का? ही सुद्धा गोष्ट चांगली आहे जी तू आत्ता बोललीस. मूर्तीपूजन करायलाच तुम्ही आचरण चांगले करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटी मगाशी आपण बोललो तसं शेवटी हा कर्माचा भाग आला. तुम्ही चांगलं कर्म करताय असं काही नाही, तुम्ही आचरण चांगलं करा. मानसपूजेला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. ठीक आहे, नाही तुम्हाला जमत नका करू तुम्ही मूर्तीपूजा, पण मानसपूजा देवांची मानसपूजा जरी केली तरीही तुम्हाला चांगले अनुभव नक्कीच येतात. आम्हाला थोडक्यात सांगाल का की मानसपूजा कशी करावी? हां, आता मला एक सांगायचं आहे. आपण प्रॅक्टिकली काय करतो, देव पाण्यात घेणं, देवांना अंघोळ घालणं, ठीक आहे. आणि मग आपण त्यांना मस्त व्यवस्थित वस्त्राने पूर्ण पुसून देवांना ठेवतो, त्यांची आरती करतो. हेच आपण मनामध्ये थिंक करून करायचं. कळलं. मनामध्ये विचार करायचा की मी देव पाण्यात घेतो आहे, त्यांना आंघोळ घालतो आहे. आपण ह्यालाच मानसपूजा म्हटली जाते. नामस्मरण करतो आपण, मनातल्या मनात करतो ना, राईट. मग ही मानसपूजा जरी केली तुम्ही तरी चांगली गोष्ट आहे. पण माझं तेच म्हणणं आहे की जर तुम्हाला जमत नसेल तर ती गोष्ट करू नका. कसं होतं, चूक झाली की त्याचा त्रास तुम्हाला होतो. खरं आहे. कुलदैवत मुस्लिम असेल तर, जसा आमचा शादलबा आहे, तर तो कसा पूजावा?
हां, आता मगाशी मी बोलले तसंच कुलदैवत कोणतंही असो तुमचं, देवघराच्या मधोमध उच्च ठिकाणी ठेवा. तुमच्याकडे देवघर नसेल तर ईशान्य दिशेमध्ये त्यांना ठेवणं गरजेचं आहे. देवघर नसेल तर तुम्ही बऱ्याचदा त्यांच्याकडे फोटोज वगैरे पूजले जातात. मग ते ईशान्य दिशेत तुम्ही ठेवा, त्याला प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यातनं तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स नक्कीच मिळतात. अच्छा. ज्यांचे देवघर पूर्व दिशेला आहे आणि पूर्वेला कलश पूजला आहे त्यांनी ईशान्य दिशेला वेगळा कलश ठेवावा का? नाही, गरज नाहीये. एक तुम्ही ठेवलेला आहे. पूर्वेत तुम्ही जर कलश पूजता आहात, काहीच प्रॉब्लेम नाही. ईशान्य दिशेत पण मी सांगितलं तसं पाणी रिलेटेड काही गोष्टी आल्या, ठीक आहे, तुम्ही तिथे कलश जरी नाही ठेवला ईशान्य दिशेत, फिश टँक ठेवा किंवा आर्टिफिशियल लोटस जे येतात ते तुम्ही ट्रान्सपरंट बोलमध्ये पाणी घेऊन ठेवा. हे का सांगितलं गेलंय की तुम्हाला आर्थिक ग्रोथ चांगली मिळण्यासाठी कलशच पूजला पाहिजे असं नाहीये. ईशान्य दिशेमध्ये पाणी येणं हे खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. तर मग तुम्ही तिथे जर आर्टिफिशियल लोटस जर ठेवले तर ते सुद्धा तुम्हाला तेवढेच फलदायी असतात. बरोबर. आणि त्याच्या रिलेटेडच एक प्रश्न आहे की जसं आपण म्हटलं ईशान्येला जलतत्व असावं, करेक्ट. पण आपण दिवा लावतो आणि तो 24 तास पेटला जातो, तर मग ते चालतं का? नाही, दिवा हा देवघरात लागला गेला पाहिजे. आपण मला सांग, अग्नेमध्ये जो गॅस लावतो त्या गॅसचा अग्नी आणि दिव्याचा अग्नी काय फरक आहे ना? अग्नितत्व आहे तिथे, एवढा अग्नी ठीक आहे ना, चालू शकतो आणि तिथेच पाहिजे. आणि दिवा हे आपण देवघरात पूजतो, त्यामुळे दिवा लावणंही तितकंच गरजेचं आहे. मग असे दोन्ही तत्व एकत्र आली तर चालतात का? अगदी म्हणून म्हणलं, अग्नीचं तुम्ही बघताय की अग्नी किती मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर? त्यामुळे तिथे एवढा मोठ्या प्रमाणात अग्नी होत नाही, दिवा मंद ज्योत असते, बरोबर, राईट. आणि हा इकडचा किचनचा अग्नी जो असतो आपला, तो मोठ्या स्वरूपात असतो, ज्वलन क्षमता म्हणतो. म्हणून किचन अग्नी ईशान्येला पण का चालत नाही? का तर मोठ्या प्रमाणात अग्नी, मग ते अग्नितत्व आपण म्हणू ना बिघडलंय. दिवा हा देवघरात लागला गेलाच पाहिजे. 24 तास दिवा हवा, तिळाच्या तेलाचा दिवा हवा. तिळाचं तेल लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला फायनान्शियली ग्रोथच्या दृष्टीने ते खूप चांगलं राहतं. बरोबर. पूजेची सुरुवात आपण दिवा लावून उदबत्ती लावूनच करतो ना. स्त्रियांनी घरच्या देवांची पूजा केली तर चालणारच नाही का? नाही, जेव्हा काही वेळेला काही आपण म्हणू अडचणी असतात, नाही जमत घरातल्या पुरुषांना पूजा करायला, मग अशा केसमध्ये करू दे स्त्रियांना पूजा, काही हरकत नाही. म्हणजे असं होतं की आता बरेच सिंगल मॉम असतात, हो, किंवा घरात बाबा पुरुष नाहीये, करेक्ट. अशा वेळेला काय करावे? नाही, मग स्त्रियांनी पूजा केलेली केव्हाही बेटर. महाकालची घरात पूजा करतात का? महाकाल म्हणजे आपला महादेवच आहे ना. बरोबर. शिवलिंग आपण पूजायला सांगितलंच आहे ना, त्यामुळे शिवलिंग तुम्ही पूजायला काहीच हरकत नाहीये. आणि फोटो पूजला तर नाही, शंकराचा फोटो नाही चालत, महादेवांचा फोटो नाही चालत, इवन त्यांचा कुटुंबाचा फोटो जो असतो तो सुद्धा नाही चालत. अच्छा, कारण महादेव आहेत ना त्याच्यामध्ये. बरोबर. आणि अजून एक प्रश्न होता की म्हणजे कुटुंबाचा फोटो पूजावा तो शुभ असतो, म्हणजे कुटुंबामध्ये प्रेम वाढण्यासाठी. मग राधाकृष्ण लावा ना, एकदम छान आहे. अच्छा. आपल्याकडे गणपतीचा फोटो लावा, गणपतीची मूर्ती पूजा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण पूर्ण कुटुंबाचा फोटो पूजण्यास मान्यता नाहीये. अच्छा. राधाकृष्णाचं तुम्ही पूजा एकदम बेस्ट आहे. अच्छा. दत्तगुरूंची मूर्ती किंवा इतर मूर्ती देवाऱ्यात ठेवली तर चालेल का? हो, अगदी चालेल, काहीच हरकत नाही. अच्छा. आणि आपल्या गुरूंचे फोटो जर पूजले तर चालेल का? देवघरामध्ये गुरूंचे फोटो उत्तरेच्या भिंतीला लावलेले चांगले असतात. अच्छा. पूर्वेच्या भिंतीला सुद्धा चालू शकतात. ओके. टाक म्हणजे काय? टाक म्हणजे ना, आपल्याकडे ना पूर्वीपासून पिढी जात चालत आलेले आहेत. चांदीचा देव असतो, पूर्ण भरीव स्वरूपात, प्लेन असतो. तर आपलं ग्रामदैवत, कुलदैवत असे 5 ते 6 टाक पूर्वीपासून मी खूप घरांमध्ये पाहिलेले आहेत, पूजलेले असतात, तर ते चालतात. बऱ्याच ठिकाणी म्हसोबाचा टाक पण पूजला जातो, तोही चालतो. टाक कुठले चालत नाही, तर मुंजाचा टाक घरामध्ये बऱ्याच जण पूजताना मी पाहिलाय, तर तो चालत नाही. पितरांचे टाक देवघरात पूजलेले चालत नाहीत. तुम्ही टाक जर पितरांचे पूजायचे असतील तर तुम्ही दक्षिण भिंतीला पूजा, पण देवघरातल्या दक्षिण भिंतीलाही चालत नाही. ते तुम्ही प्रॉपर घराची जी दक्षिण दिशा येते त्या दिशेमध्ये तुम्ही एखादी अरेंजमेंट करा, ग्लास म्हणा किंवा
फर्निचरमध्ये, त्यामध्ये तुम्ही पितरांना पूजू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते दक्षिण दिशेत पूजले जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. अच्छा. मला सांग, देव आणि दानव जेव्हा एकत्र आले काय झालं? युद्ध. एक्झॅक्टली, अगदी तसं आहे. मग प्रत्येकाची दिशा जर वेगळी का दिली गेली आहे, तिथे तुम्ही पूजा ना, त्यातनं तुम्हाला फायदा होणार आहे ना, की इथे तुम्ही एकत्र ईशान्येत पूजलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं. खरं आहे. ईशान्येला मेन डोर आले आहे तर काय करावे? ईशान्येला मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा मेन डोर आलेला आहे तर दोषच मानला जातो. आपल्या ईशान्येच्या भागामध्ये मी बोलले होते की ईशान्येला वास्तुपुरुषाचा डोक्याचा भाग येतो. जेव्हा तुमचा मुख्य दरवाजा जर ईशान्येला येतो त्यावेळेस त्याच्या डोक्यावर पाय देऊन घरामध्ये आल्यासारखं घराला फील असतो. त्यामुळे नाही चालत तिथे दरवाजा. त्याच्यासाठी आपण उपाययोजना 100% करू शकतो. आता मला सांग, जर ईशान्येला मुख्य दरवाजा आलाय तर खूप घरांमध्ये मी ते पाहिलेलं आहे, ईशान्येला दरवाजा आहे, दरवाजाच्या बाजूलाच उजव्या किंवा डाव्या बाजूला शू रॅक असतं. आपल्या चपलांमधनं, आपल्या शूजमधनं घरामध्ये डबल निगेटिव्ह एनर्जी येत असते. जिथे ईशतत्व आहे, परमेश्वराला स्थापन करावं म्हणून सांगितलंय, तिथे आपले चप्पल बूट अजिबात नाही चालत. त्यामुळे हा अजून एक तुझा मी प्रश्नाचं उत्तर देते की ईशान्येला जेव्हा दरवाजा येतो त्यावेळेस शू रॅक ईशान्य दिशेमध्ये येणार नाही. तुम्ही दुसरी सोय करावी, याची तुम्ही काळजी घ्यावी की ईशान्येला आपलं शू रॅक नाही आलं पाहिजे. बरोबर. तिथे तुम्ही मग मगाशी मी बोलले तसं की तिथे तुम्ही बोल ठेवून त्याच्यामध्ये लोटस ठेवा, धबधबा ठेवा. आर्टिफिशियल खूप छान छान येतात पाण्या रिलेटेड, कारण दोष आलाय ना, मग त्याला हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. याने पण तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. बरोबर. कुलदेवतांचे टाक असल्यास कुलदेवतांची मूर्ती पण ठेवावी का? नाही, कुलदेवतांचा टाक आहे तर मग मूर्ती शक्यतो नाही ठेवू, कारण तुम्ही कशाचं तरी करताच आहात ना, त्याच देवतेचं कुठल्या तरी स्वरूपात पूजन होतंच आहे ना. आणि जरी आता कसं आहे, शेवटी परत मी म्हटलं तसं श्रद्धेचा प्रश्न आहे. 2-2 देवघरात पूजलेले चालतच नाही आहेत. तर मग तुम्ही एक मूर्ती, एक टाक जरी आलं तरी चालतं, पण त्याच्यात 2 मूर्ती चालत नाहीत. अच्छा. अजून भरपूर प्रश्न आहेत आणि ते प्रश्न एका व्हिडिओमध्ये कव्हर करणे शक्य नसल्यामुळे आम्ही याचा दुसरा भाग घेऊन येणार आहोत आणि त्या भागामध्ये उरलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि तुमच्या शंकांचे निरसन नक्की करणार. त्यामुळे दुसरा भाग पण पाहायला विसरू नका. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा. धन्यवाद.